थांबा 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 थांबा. चालले का मित्रांनो? जाऊ नका. तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचंय, कारण हा शेवरगावचा जो दुसरा पार्ट आहे अॅग्रो टुरिझम, तो आपण दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊन येतोय. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदारी युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलोय पिंपळगाव बसवंत येथे बसवंत हनीबी पार्कला. तर चला मित्रांनो, बघूया कसं आहे बसवंत हनीबी पार्क. तर तुम्ही ग्रेट एंट्री मारल्यानंतर जे तुम्हाला समोर बघायला भेटते ती सुंदर अशी मधमाशी. तर सर्वप्रथम मित्रांनो, इथे येऊन तुम्हाला तिकीट कलेक्ट करायचंय. तर याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत, ते आपण शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि बघूया काय काय आहे बसवंत हनीबी मध्ये. तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हनीबी सेल्फी पॉइंट आहे. तर अतिशय सुंदर असा मधमाशांनी भरपूर मधमाशा इथे तुम्ही सेल्फी फोटोज वगैरे काढू शकता. तर चला आता बघूया बसवंत मधमाशी उद्यान. तर यामध्ये काय काय, तर हे आपण आता बघणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, उन्हातून आल्यानंतर गारगार वाटते. तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे. बरेच स्लोगन वगैरे लावले जे तुम्हाला मोटिवेट करतील. ही आपली एंट्री. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या विविध प्रकारचे जे प्लांट्स आहे, जे शो प्लांट्स आहे, जे मधमाशांचे, अशी मधमाशांची माहिती आणि तुम्हाला भरपूर प्रकारचे असे विविध असे प्लांट इथे तुम्हाला बघायला भेटतील. तर चला बघूया आता. तुम्ही पण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळे बॅनर वाचत यायचे. याच्यात जी माहिती ही सगळी मधमाशांबद्दल माहिती आहे. तर चला पुढं काय. तर आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं राऊंड शेप मध्ये जे शेड आहे किंवा जी जागा केली ती आहे ट्रेनिंग हब इथे. तर इथं तुम्ही मधमाशांसाठी त्यांच्या पालनासाठी ट्रेनिंग घेऊ शकता. त्याच नंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर आता इथं लावलाय बोर्ड, या बाजूला जावे. चला मग या बाजूला जाऊन पाहू काय. तर चला मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वीन बी सेल्फी पॉइंट आहे. तर मित्रांनो, हा सेल्फी पॉइंट असा बनवलाय, तर हा विहिरीवरती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेल्फी काढताना थोडी स्वतःची काळजी घ्या, नाहीतर तुम्ही पण क्वीनच्या नादात क्वीन बनून जाल. तर या ठिकाणी बोर्ड लावलाय. आता परत ह्याच बाजूला जायचंय. चला आता ह्याच बाजूला जाऊन आलोय टनल बी मध्ये. तर सगळ्यात पहिले हा नंबर तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला काही कळलं नाही इथं काय, तर या नंबरवरती फोन करा आणि माहिती विचारा त्यांना. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सगळे जे बोर्ड लावले, तर यात मधमाशां किती प्रकारचे आहे किंवा सगळी मधमाशांची माहिती तुम्हाला याच्यात भेटून जाईल. ते काय करताय, कसं वर्क करता, त्यांचं काय काय काम आहे. तर हे सगळं इथं आहे. तसं तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलाय, तुम्ही त्याच्यावर संपर्क पण करू शकता. तर चला बघूया आता या टनल मध्ये काय काय. तर इथं यूज ऑफ हनी, मध म्हणजे मधाचा तुम्ही काय काय वापर करता ते सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर गुणधर्म दिले मधाचे, कॅरेक्टरिस्टिक. ते म्हणजे तुम्ही ही टनल जी आहे ना, या टनल मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की पूर्णपणे तुम्हाला ज्या मधमाशा आहे, जे मध आहे, त्याची पूर्ण माहिती दिली आहे. तर अशीच ही टनल बघत बघत आता आपण पुढे जाऊया. कॅमेरामॅन आगे चलो, हम तुम्हारे पीछे पीछे. तर बघू शकता या ठिकाणी मधमाशांकडून मिळणारे पदार्थ तुम्ही काय काय बनवू शकता, काय काय आहे. आणि या साईडला सुंदर असा पार्क आहे. तर इथं तळ पण आहे आणि बघू शकता तुम्ही फ्लावर्स किती चांगले छान छान. त्याच्या समोरच्या साईडला जे आहे मधमाशी पालन केलंय ते पण आपण तुम्हाला दाखवू. तर पहिले टनल पूर्ण करू, या टनल मध्ये काय काय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी दिले मधमाशी पालनाला लागणारे जे साहित्य आहे, तर ते सगळं इथं दिलंय. तर चला अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी तुम्ही इथं व्हिजिट करा आणि याचे जे चार्जेस वगैरे ते आपण शेवटला डिस्कस करू. मध उत्पादन कसं होतं, तर ह्या टनल म्हणजे ह्या टनल मध्ये म्हणण्यापेक्षा ही पूर्ण टनल आहे ना, तुम्हाला त्याचीच माहिती देते. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशी काही इन्फॉर्मेशन आहे. आणि फार क्रिएटिव्ह असं सुंदर असं डेकोरेशन, काहीतरी क्रिएटिव्ह दाखवलंय त्यांनी. बघण्याला पण आनंद आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या लोकांना माहित नाही मध कसं काढतात त्यांनी ते बघून घ्यायचंय.
ही जुन्या पद्धतीने आहे आणि हे नवीन पद्धतीने आहे. तर बघू शकता तुम्ही. चलो गाईज, डू यू नो आय डोंट नो. त्यांनी सांगितलं या बाजूला जा, मग आता आपण ह्या बाजूला जाऊ. ड्रॉइंग काय कॉम्पिटिशन होती इथं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या, चित्रबित्र काढा. पेंटिंग झोन. तर या ठिकाणी तुम्ही सुंदर सुंदर अशा पेंटिंग बघू शकता. ज्यांनी काढले इयत्ता 10वी 12वी नाहीये, पण दुसरी तिसरी वाले जे पब्लिक आहे त्यांनी काढली. तर इथून ही पूर्ण वॉल जी आहे हिच्यात पूर्ण वॉलला पेंटिंग लावलंय. तर बघू शकता. चला आता कोणत्या साईडला जायचं यांनी त्यांनी सांगितलं आपल्याला, पुढे जाऊ. तर जाऊया. या साईडचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आहे. कलर वगैरे खूप छान कॉम्बिनेशन करून दिलंय. या साईडला पेंटिंग बघू शकता. पेंटिंग वॉल जी आहे ती संपली. आता पुढे परत सांगितलंय या बाजूला जा. चला जाऊया आता त्या बाजूला. बी लोटस हाऊस आहे इथं बघू शकता तुम्ही, पण 2च लोटस आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ याल. मधुबन मध्ये जाऊ आता आपण. हो मग. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या मधमाशा बघायला भेटतील तुम्हाला. या पेट्यांमध्ये सगळ्या मधमाशा आहे. तर चला आपण बघूया मित्रांनो मधमाशांचं जे स्ट्रक्चर आहे तर त्यांनी कसं डेव्हलप केलंय. तर दादा आम्हाला दाखवा बरं मधमाशा. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा अशा पद्धतीचं त्यांचं पेटी वगैरे. तर याच्यात मधमाशांचं म्हणजे यांचं इथं स्वतःचं प्रोडक्शन आहे. इथंच ते प्रोडक्शन करतं मधमाशांचं, म्हणजे मधाचं. आणि मधमाशी पालन पण इथंच होतं. तर चला जाऊया पुढे. तुम्ही बघितलं असेल आता तर धन्यवाद दादा. त्यांनी एक प्रतिकृती सादर केली आहे का जर आपण मधमाशी पालन किंवा आपल्या एरियात जर मधमाशी किंवा गावात मधमाशी पालनाचं मधमाशा जास्त असतील किंवा मधमाशी पालन जर होत असेल तर आपलं गाव कशा प्रकारे समृद्ध आणि एक गाव कसं समृद्ध राहील. तर या ठिकाणी त्यांनी असं छोटस गाव बनवलंय. बघू शकता तुम्ही नदी, सुंदर असं गाव बनवलंय. तर चला तर जाऊया पुढे. इथे धबधबा पण आहे. आपला पाठ आहे आणि बीचा पाठ ओलांडून पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मधमाशांचे अंतराळ तर त्यांनी अशा प्रकारे सादर केलंय. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर असा अँबियन्स बनवलाय त्यांनी. तर पेंटिंग झोन. तर समोर तुम्ही परत या ठिकाणी बघू शकता त्यांनी सिटी कशी दाखवली. एक शहरी मधमाशांचं पालन. तर शहरामध्ये मधमाशा म्हणजे मधमाशा पालन जर होत असेल तर तुमचं झाडं वगैरे जे काही निसर्ग आहे तो कसा दिसल ते त्यांनी थोडक्यात आपल्या पुढे एक्सप्लेन केलंय. तर चला बघूया टप्प्याटप्प्यात तर कसा अँबियन्स आहे. तर पूर्ण गार्डनिंग आणि पूर्णपणे आपल्याला मुलांसाठी खेळण्यासाठी जागा केली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय लव्ह युनिव्हर्स म्हणजे मधमाशांचं घर. तर चला आता आपण जाऊया मधमाशांच्या घरामध्ये. तर बघूया मधमाशीचं घर मधून कसं बनवलं यांनी. तर चल मित्रांनो, दरवाजा ओपन करून तुम्ही मध्ये यायचंय. मधमाशीचं घर बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असं घर बनवलंय. खूप छान दाखवलंय, सादर केलंय त्यांनी. तर चला जाऊया आता. डिस्टर्ब नको करायला त्यांना घरात. चला आता बघूया नेक्स्ट काय आहे. आणि मित्रांनो काही गायब नका करू, इथं सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे कसे फुलं वगैरे. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सुंदर असं तुम्हाला अँबियन्स दिलंय. आणि हे मुलांसाठी खेळण्यासाठी पार्क एकदम सुंदर असं बनवलंय, जे तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता. आणि तुमचे छोटे छोटे मुलं असतील त्यांच्यासाठी पण खेळण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. तर चला बघूया आता कॅन्टीन वगैरे काय काय सुविधा आहे खाण्यापिण्याच्या. तर चला मित्रांनो, हा आहे मधमाशांचा पिक्चर हॉल म्हणजेच आपला थिएटर आहे. तर चला बघूया कसं बनवलंय त्यांनी. तर बघू शकता अतिशय अतिशय मोठा असा हॉल आहे आणि इथे तुम्हाला मूवी दाखवला जातो. आणि विंडचा बघू शकता तुम्ही. कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ. तर चला बघूया सगळे मधाचे प्रकार आणि स्केचेस वगैरे लावले, पेंटिंग लावले. तर सगळ्यांची माहिती वगैरे दिली तुम्हाला.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब नाही करत. तर या ठिकाणी तुम्ही हनी टेस्ट करू शकता. तर मित्रांनो, बघू शकता 5-6 प्रकारचे हनी आहे. त्यांचे जितके पण टाईप आहे त्यांचे सगळ्यांची तुम्हाला इथं टेस्टिंग करायला भेटेल. तर बघू शकता मित्रांनो, या तुम्ही पण टेस्ट करा. अतिशय सुंदर. आणि इथलं त्यांचं आउटलेट आहे. तुम्हाला जर घरी न्यायचं असलं तर इथून तुम्ही मध वगैरे घरी नेऊ शकता. आणि समोरच तुम्ही बसवंत कॅफे म्हणून त्यांचाच कॅफे. तर मित्रांनो, कॅफेच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कॅन्टीन बघायला भेटते. तर चला जाऊ कॅन्टीन मध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्टीनची एंट्री. तुम्ही इथं जेवण वगैरे करू शकता. कॅन्टीन मध्ये काय करणार आहे, दुसरं जेवणच करणार आहे. तर कॅन्टीनची सुविधा मित्रांनो, इथे तुम्हाला 250 रुपयात अनलिमिटेड अशी थाळी भेटणार आहे, व्हेज थाळी. तर येऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. तर चला बघूया आता लास्टचा मुद्दा मित्रांनो आपला. तर तिकीट्स कसे असणार आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि याचा पार्ट 2 तो पण येतोय लवकरच. तर मित्रांनो, शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा ते म्हणजे तिकीट्स. तर तिकीट्सची माहिती आपण दादाकडून घेऊ आणि कसं पॅकेज आहे त्यांचे तर ते सांगतील. साधारणतः आपण इथे आल्यानंतर पॅकेजेस आहेत 200 रुपये पर पर्सन पासून तर 1250 पर्यंत. याच्यात वेगवेगळे रूट्स असतात. साधारणतः 200 रुपयाचं जर पॅकेज घेतलं तुम्ही वरचं, तर याच्यात तुम्हाला 2 तासाचा टूर येतो. त्याच्यात सेल्फ टूर करावा लागतो. हे गार्डन पाहता येतं तुम्हाला ॲपिथे आपलं. त्याच्यानंतर तुम्हाला मधमाशा वगैरे दाखवल्या जातात. आणि इथनं 1 किलोमीटर पुढे गेलात ॲग्रो टुरिझमला, तिथे आदर्शगाव सेवारगाव गोमाता संस्कृती आणि फॅक्टरी विजिट एवढंच पाहायला भेटतं. ते 2 तास टाइम असतो. ओरिएंटेशन प्लस गेम झोन मध्ये 4 तासाचा टाइम असतो. त्याच्यात 400 रुपये पर पर्सन येतं, लहान पोरांपासून तर मोठ्यांपर्यंत. त्याच्यात वेगवेगळे गेम झोन वगैरे म्हणजे साधारणतः हे फक्त गेम झोनचंच पॅकेज आहे. आणि हे गार्डन पाहायला भेटतं. आणि 750 मध्ये 5 तासाचा टाइम भेटतो तुम्हाला. आणि लहान पोरांसाठी 400 रुपये. आणि याच्यात तुम्हाला लंच आणि ब्रेकफास्ट आपलं इन्क्लूड आहे. आणि ह्या गार्डनचे तुम्हाला गायडेड टूर असते. आणि तिकडच्या गार्डनची गायडेड टूर असेल. आणि साधारणतः दोन्ही गार्डनचा मिळून 5 तास असतात. आणि साधारण नंतर 1250चं पॅकेज आहे आपलं. त्याच्यात स्काय झोन, मिनी ट्रेन, बोटिंग वगैरे येतो. त्याच्यात आपलं जे नवीन झालंय स्काय झोन वगैरे, त्याच्यात स्काय झोन मध्ये स्काय रोलिंग वगैरे सर्व येतात. चालले का मित्रांनो, जाऊ नका. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायचंय कारण हा शेवरगावचा जो दुसरा पार्ट आहे ॲग्रो टुरिझम, तो आपण दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊन येतोय. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचे आणि लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.